एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर ॲज युजल पिल्लू आमची रात्री 3 वाजता उठली, 3 नंतर उठली ते ऑलमोस्ट 6 वाजता झोपली आणि थोडीशी क्रँकी होत होती आणि मला बेडशीट क्लीन करायची होती कारण का थोडा आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला, ते सगळं बेडवरती पडलेलं, त्याच्यामुळे दीपककडे पिल्लूला दिली आणि ते मी क्लीन केलं आणि नंतर मग तिला आम्ही दोघांनी मिळून झोपवलं। तर किती एकदम निरागसपणे झोपलेली आहे। नंतर खूप मस्ती करून ती झोपली शांततेत। नंतर मग मी 10-10:30च्या दरम्यान उठली, थोडीशी बसली, आळस आलेला खूप सारा, सो सोफ्यावरती बसलेली टाईमपास करत रील वगैरे बघत। त्याच्यानंतर मग आमची पिल्लूच उठून गेली। नंतर असं वाटलं की तो टाईम मी घालवला नसता तर आता माझा कचरा वगैरे झाला असता। मग दीपकला उठवून घेतली, चहा तसाच ठेवून दिला मी, कारण का ओतला आणि तसाच ठेवून दिला। मग थोडा थंड झाल्यानंतर मला तो घ्यावा लागला। त्याच्यानंतर मग पिल्लू उठल्यानंतर मग दीपकला मला उठवावं लागलं। दीपकला खूप सारी झोप होती कारण का त्याची झोप झाली नव्हती, कारण का 3 वाजता तो आला आणि नंतर मग 6 वाजता झोपला आणि परत तो उठला। कधी कधी असं झोपेला आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं दोघांना। 2 दिवस त्याला झोप भेटली की 2 दिवस मला नाही भेटत, ते आमच्याकडे असं चालूच असतं। कुकी पण झोपलेली अजून, मग मला कचरा वगैरे काढायचा होता कारण का कसं असतं, घरी माझ्या पेट आहे कुकी आणि ती इकडे तिकडे फिरते, केस वगैरे उडलेले असतात, त्याच्यामुळे पहिला मी सकाळी उठल्या कचरा वगैरे करते, सोफा वगैरे क्लीन करते, कारण का कुकीचे केस वगैरे असतात आणि पिल्लू आता इकडे तिकडे फिरतच बसते, त्याच्यामुळे मला सगळं पहिलं क्लीन करावं लागतं। आणि आता घरी आहे ना असं परिस्थिती झाली ना की पिल्लूचे टॉय ना कुठच्या कुठे असतात। आधी जेव्हा आमची कुकी लहान होती ना तेव्हा कुकीचे पण असेच टॉय इकडे तिकडे पडलेले असायचे। कुकीचे पण टॉय भयंकर आहेत, पण सध्या मी ना तिचे टॉय कमी काढून ठेवलेत कारण का दोघींचे मिक्सअप होतात आणि पिल्लूला तिचे टॉय दिसले की पिल्लूला कुकीचे टॉय हवे असतात आणि कुकीचं असं आहे की मी तुझा टॉय घेत नाही ना मग तू पण माझे टॉय घ्यायचे नाही। कुकी कशी आमची पिल्लूच्या एका पण टॉयला हात नाही लावत का तोंड नाही लावत, पण तिचा जर टॉय किंवा तिचा जर बॉल पिल्लूने घेतला ना की मग कुकीला ना राग येतो, मग ती लगेच जिथून असेल ना तिथून धावत येते तिचं टॉय घ्यायला। सो अशा प्रकारे काहीतरी आहे आमच्याकडे गणित। आणि आता हॉलचा कचरा वगैरे काढून झाला, बेडरूमचा काढून घेईल, मग किचनचा काढतेच आहे। सो हे झाल्यानंतर मला पहिली लादी पुसून घ्यायचे। ह्या 2 गोष्टी आता मी उठल्या पहिल्या करते। जेव्हा पिल्लू उठायच्या आधी मला एवढी क्लिनिंग करावीच लागते, कारण का कसं होतं, पिल्लू आमची आता चारायला लागले, मग ती कुठे पण जाते, कुठे पण बसते, कुठे पण पडते, कुठे पण काही पण खाते, त्याच्यामुळे पडलेलं दिसलं की मग ती अजून उचलायला करते, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला अवॉइड करायच्यात आणि ह्या गोष्टींनी तिला कुठला त्रास होऊ नये, त्याच्यामुळे मी पहिले उठल्या कचरा आणि लादी पहिलं काम करून घेते आणि इवन डस्टिंग पण। तोपर्यंत मी पिल्लूला ना दीपकजवळ ठेवून देते बेडवरती आणि एवढं सगळं झाल्यानंतर मगच मी पिल्लूला खाली घेते। आणि जर कधी पिल्लू उठली नाही आणि फर्स्ट मी उठली आणि मग माझी क्लिनिंग झाली मग पिल्लूला मी खाली घेते, असं माझं नेहमीचं शेड्यूल आहे, कारण का क्लिनिंग केल्याशिवाय मी पिल्लूला खाली घेऊच शकत नाही कुकीमुळे। सो पहिली लादी वगैरे पुसून झालं, सगळं झाल्यानंतर तर लादी वगैरे पुसून झाल्यानंतर पिल्लूची आहे ती मॅट टाकून घेते, कारण का आता तिला मी फ्लोअरवर ठेवायची आहे, नाश्ता तिचा प्रिपेअर करायचा आहे। तिला सकाळी मी दूध दिलेलं, उठल्या तिला मी पहिलं दूध देते, त्याच्यानंतर मग अर्ध्या किंवा 1 तासाने तिला मी खायला देते, कारण का छोट्या बॉटलमधूनच दूध देते सकाळी, नाहीतर मग ती ब्रेकफास्ट करत नाही, फक्त दुधावरच राहते, त्याच्यामुळे मग मी तिला सकाळी थोडंसंच दूध देते, माझं तोपर्यंत क्लिनिंग वगैरे होईपर्यंत ॲटलिस्ट तिचं पोट भरलेलं राहील त्याच्यामुळे। त्याच्यानंतर मग तिला थोडंसं तिचे कपडे वगैरे चेंज केले, डायपर फ्री अजून केली नव्हती, म्हटलं पहिलं तिला भरवेल आणि मगच, कारण का नंतर मग ती फ्री होऊन जाते। आणि आता फक्त ती चालत स्वतः येते, अगदी म्हणजे धडपडते, पडते, इकडे तिकडे पण येते, दोघं खूप काळजी घेतो। ती चालायला लागते ना तेव्हा तिच्या आम्ही अवतीभवतीच फिरत असतो। आता तिला मी मॅटवर आणले, आता दीपक तिला खेळवेळ बघेल तिला, तोपर्यंत मी ब्रेकफास्ट प्रिपेअर करेल। मी सध्या तरी पिल्लूला ब्रेकफास्टमध्ये यांना नाचणीचं सत्व, होममेड सॅरलेक्स आहेत ते, नाहीतर मग कधी इडली म्हणा किंवा ऑमलेट किंवा पोहे, उपमा, रव्याची खीर, ओट्सची खीर, हे 4-5 आयटमच तिला मी सध्या तरी ब्रेकफास्टमध्ये देते आणि जेणेकरून ती आवडीने खाते, म्हणजे तिचे जे आवडीचे पदार्थ आहेत ना तेच सकाळ देते। नाहीतर कसं होतं, आपल्याला जर आवडीचा पदार्थ सकाळ नाही भेटला ना, आवडीचा भेटला, मग ते जात पण नाही आपल्या घशाखाली, तसंच लहान मुलांचं आहे। सो त्याच्यामुळे मग पिल्लूला मी सकाळी उठल्या ना तिला जे आवडतं ना ते देते मी। नाचणीचं सत्व आहे ना खूप हेल्दी आणि गरमीच्या
टाईममध्ये ना पोटात थंडावा आणि बॉडीला थंडावा राहतो, जसं की दही ताक वगैरे खाल्ल्याने होतं ना, सेम तसंच. त्याच्यामुळे नाचणीचं सत्व आहे ना तुम्ही उन्हाळ्यात द्यायचं ट्राय करा बाळांना. त्यांच्या हेल्थसाठी पण चांगलं असतं, वेट गेन पण होतं, त्याच्यात ड्रायफ्रूट्स पण असतात, भरपूर काय घटक असतात. आणि मी हे लुकवॉर्म म्हणजे अगदी नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये थोडीशी पावडर मिक्स करते, त्याच्यानंतर त्याला मिक्स करून घेते व्यवस्थित आणि मगच गॅसची फ्लेम चालू करते, नाहीतर मग गुठळ्या तयार होतात. आणि ते झाल्यानंतर थोडंसं तूप पण मी ॲड करते याच्यामध्ये. तूप प्रत्येक पिल्लूच्या खाण्यामध्ये ना मी तूप घालते, तेलाचा जरा पण नाही वापर करत, तुपाचाच वापर करते. आणि मी इथे किचनमध्ये असते, तिला आता समजायला लागलं आहे, जरा तरी किचनमध्ये आवाज आला ना की ती स्वतः येऊन जाते. आता दीपक तिला तिथे खेळवत होता, तरी पण तिला इथे यायचंच होतं. आणि आता कसं होतं की ती आहे ना सगळ्या गोष्टी उचलायला बघते, इवन किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना ते ओपन करते आणि तिचा किचनच्या ओट्यावरती हात पण पुरतो ऑलमोस्ट, कारण का तिच्या हाईट एवढाच आहे, थोडाफार हात पोचतो. मग ती जवळजवळच्या वस्तू ना काढायला बघते, त्याच्यामुळे ना थोडी भीती वाटते. सो नाचणीचं सत्व तयार आहे. आता नाचणीचं सत्व तिला भरवेल आणि मग मी ब्रेकफास्ट करायला आमचा लंच करायला चालू करेल. सो मी लंचला बनवलेलं आहे आज मसूरची खिचडी, कारण का दीपकला ऑफिसमध्ये आज डिनर आहेत आणि मी एकटीसाठी रात्रीला पण मला मसूरची खिचडीच करणार होती. आणि आता मी करणार होती पिल्लूला पालकचं सूप, कारण का तुम्हाला मी सांगते तुमच्या पण बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास किंवा त्याला पॉटी त्याची हार्ड होत असेल ना, तर जास्त ज्याच्यात फायबर्स आहेत, लिक्विड आहे, वॉटर आहे, ते त्यांना खायला द्या, जेणेकरून ना त्यांना पॉटी थोडीशी सॉफ्ट होण्यास मदत होते. आणि फायबर्समुळे ना पॉटी सॉफ्ट होण्यास खूप मदत होते. तुम्ही डॉक्टरकडे गेलात ना तरी पण तुम्हाला तेच रिकमेंड करतील. सो पालक घेतले, पालक मी मिठाच्या पाण्यात अगदी 2-3दा वॉश करून घेतली, त्याच्यानंतर 2 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. पालक बघताय तुम्ही क्वांटिटी जास्त घेतली आहे त्याची. आणि मूगडाळ टाकले, नुसतं पालकचं सूप ती पिणार नाही, त्याच्यामुळे मी मूगडाळ पण ॲड केले. थोडंसं तिला टेस्ट, मूगडाळ तिला खूप आवडते, त्याच्यामुळे मग थोडीशी टेस्ट पालकची न राहावी म्हणून आणि पालक पण पोटात जावं म्हणून मी पालकची क्वांटिटी जास्त घेतली आणि मुगाची क्वांटिटी आहे ना कमी घेतली. आणि त्याच्यामध्ये आता मी हळद टाकले, गरम मसाला, धने पावडर, हिंग, मीठ आणि जिरे पावडर एवढे जे पदार्थ आहेत ते टाकले त्याच्यामध्ये. ह्याच्याने काय होतं, टेस्ट थोडी तिला येते आणि मग ती आवडीने खाते. आणि तूप पण ॲड केले. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे पिल्लूच्या सगळ्या जेवणामध्ये मी तूप ॲड करते. सध्या तरी मी बाहेरचं तूप यूज करते, पण आता रिसेंटली पिल्लूला मी काऊ मिल्क चालू केलं आहे. सो आता तूप घरी बनवायचं ट्राय करणार आहे. तूप तर मला घरी म्हणजे मी कधी बनवलं नाही आहे, पण मम्मी सांगेल मला. मम्मीने जी मला तुपाची प्रोसेस सांगितले, मलाही स्टोअर करायला सांगितले, ती तर सध्या चालू आहे. आता थोड्या दिवसांनी मी तूप पण करेल. पहिल्यांदा करणार आहे मी तूप घरी, तर बघूया ते कसं कन्वर्ट होते. त्याच्यानंतर ते सगळं मिक्स करून घेतलं आणि आता ह्याला मी 4-5 शिट्ट्या घेईल. कारण का जी डाळ आहे ना, मूगडाळ, ती गावची आहे, ती थोडी शिजायला टाईम लागतो, त्याच्यामुळे मग थोड्याशा जास्त शिट्ट्या घेते. जास्त शिट्ट्या घेतल्याने काय प्रॉब्लेम होत नाही, उलट चांगलं सॉफ्ट होतं आणि स्मॅश करायला प्रॉपर होतं त्याच्यामुळे. आणि मग मी आता हे कुकरमध्ये त्याच्या 3-4 शिट्ट्या करून घेईल. त्याच्यानंतर मग आमचं तर साईड बाय साईड होतं आहे. आता जेवणाचं तर काय एवढं टेन्शन नव्हतं, दोघांचा पण कुकरच होता आणि कुकीला मी पनीर पेडिग्री दिलेली, त्याच्यामुळे तिघांचं पण शॉर्टेड होतं. आता जेवण झाल्यानंतर मला भांडी घासायची होती, सो आता पटकन जी उरलेली भांडी आहेत ती घासून घेईल. साईड बाय साईड मी किचन पण क्लीन करून घेते, कारण का आज माझी कामं आहेत ना ती लवकर झाली आहेत. उशिरा उठून पण कामं लवकर झाली आहेत, कारण का जेवणामध्ये आज होतं शॉर्टकट, त्याच्यामुळे पहिली भांडी वगैरे घासून घेतली. कारण का भांडी एवढी नव्हती, फक्त चहाची होती. 2 टाईम चहा झाला, सकाळी आमचा चहा झाला, थोडंसं बिस्किट किंवा असं काय खाऊ खाल्लेला, ती भांडी होती. आणि पिल्लूच्या ब्रेकफास्टची होती बस. आणि कुकीचं रात्रीचं जे बाऊल होतं ते. आणि कुकीला मी सकाळी आहे ना पनीर पेडिग्री आणि कॅरेट देतो. असं नाही आहे की आम्हीच ब्रेकफास्ट करतो, आमच्या डॉगला, आमच्या पेटला, आमच्या कुकीला पण ब्रेकफास्ट असतोच सकाळी. आणि मी भांडी घासत होती तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे पिल्लूला जरा तरी किचनमधून आवाज आला की ती लगेच येऊन जाते. आणि आता तुम्ही बघा हा शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे मी स्पीडमध्ये नेला आहे, किती तिच्या पाठी नाचावं लागतं ना हल्ली, तुम्ही विचारू नका. इकडून तिकडून इकडून तिकडून तिचं नुसतं तेच चालू आहे. म्हणजे ती जरा पण बसत नाही आणि एवढी चालते ना ती, तरी पण तिला रात्री झोप का येत नाही आहे ना, मला तेच कळत नाही आहे.
सो तिचं हे चालूच होतं. मी माझी भांडी धुत होती, नंतर ती मला त्रासच देते, त्याच्यामुळे दीपकने तिला उचलले आणि बेडवरच घेऊन गेला तिला. आणि मग नंतर मग मी पटकन भांडी घासलेली होती ती आता धुवून घेते. आणि हे झाल्यानंतर मग पिल्लूला झोपवेल मी. आधी आम्ही जेवून घेऊ आणि मगच पिल्लूला झोपवेल, कारण का पिल्लू आमची 9ला उठलेली, ती ऑलमोस्ट 1:30पर्यंत जागीच होती, 1:30-2 वाजेपर्यंत जागीच होती. त्याच्यामुळे मग तिला झोप आलेली. आणि ब्रेकफास्ट झाल्यामुळे ब्रेकफास्ट तिचा ऑलमोस्ट 11च्या दरम्यान झाला आणि ती लगेच काय खाणार नव्हती, एवढं मला माहिती होतं, कारण का पाणी वगैरे खूप पिलेली. मग ती ऑलमोस्ट पिल्लू आमची 4 वाजता उठल्यानंतर मग मी तिला भरवायला घेतलं. हे जे तुम्हाला मी पालक आणि मुगडाचं सूप सांगितलेलं ते केलं, ते मिक्सरला ग्राइंड केल्यानंतर पिल्लूला भरवल्यानंतर पिल्लूची तुम्ही बडबड ऐकून घ्या. तर किती बडबड करते. थर्ड नंबर पिंक कलरचा पण गुड्डीनी बर्थडे गिफ्ट दिला. पिल्लू बघा कशी खेळते एकटेच. अजून आंघोळ पण नाही झाली तिची. आत्ता मगाशी जस्ट जेवली, 4 वाजता जेवली, 4ला जेवली आणि आता खेळते. कुकू आमची बघा, कुकूची शिफ्टू बघा. आम्ही बसले AC मध्ये, कारण का भयंकर गरमी होते इथे आणि विंडो लावाव्याच लागतात. फक्त नेटवाली स्लायडिंग असते ती ओपन करावी लागते, कारण का दोन्ही साईडला चालू आहे कन्स्ट्रक्शनची कामं. सो खूप सारी डस्ट उडते आणि एका साईडला डोंगर खोदण्याचं काम चालू आहे, सो खूप सारी डस्ट उडते. त्याच्यामुळे विंडो लावूनच घ्याव्या लागतात, खूप सारी डस्ट येते नाहीतर घरी. AC लावलं ना कीच बरं वाटतं, नाहीतर मग भयंकर गरमी होते. आणि आता बेडरूमला बसले. भटे पिल्लूचे कपडे आहेत ते काढायचे आहेत, सुकत घातलेले आहेत ते काढायचे आहेत आणि दुसरे घालायचे आहेत. आता आम्ही सध्या नेट पण नाही लावत आहे, मॉस्किटो नेट, कारण का कसं होतं मॉस्किटो नेटमधून ना हवा कधी कधी पास होत नाही आणि हल्ली खूप सारी गरमी होते, त्याच्यामुळे हवा पासच नाही होत. त्याच्यामुळे नेट पण काढले आणि एवढा इथे मच्छर नाही आहेत. तसे कधी कधी बारीक पाखरं येतात, लाईट्सवरचे असतात ना, ते आले तर येतात, पण सध्या काहीच नाही म्हणून काढून ठेवले. आता पावसाळ्यातच लावू, कारण का पावसात खूप सारे पाखरं. बघा काय करते, एकटाच खेळते. एक पैंजण निघालंय, ते पाय कसा वाटतंय बघा. केवढूसा पाय होता आणि केवढा मोठा पाय झाला. केवढूसा छोटूसा पाय होता पिल्लूचा आणि केवढा मोठा झाला. ह्यातला दोरा पण निघाला आणि पैंजण पण निघालं. ती पडली बेडच्या इथे, चालत गेली आणि बेडवर जोरात आपटली, पण मी रिॲक्ट केलं नाही ना म्हणून ही रडली नाही. भरपूर वेळा मी नोटीस केलं, जर मी रिॲक्ट केलं ना जोरात की मग ही घाबरून जाते आणि मग ही रडते. आता मी रिॲक्ट करायचं सोडून दिलं आहे. सो ही नॉर्मल असते. ती बनियन बघा कुठे आणला ना, सो नॉर्मल असते ही. आता पण रडली नाही. मी घाबरली पण मी काहीच रिॲक्ट नाही केलं, गप्प तिला उभी केलं आणि चालायला सोडली. चालली आता. आणि मग मी जरा आता तिला सॉंग्स लावून दिलेत, मॅगासपासून खेळत होती. आणि आता चहा ठेवते. इडलीचं पीठ पण टाकले तांदूळ आणि डाळ टाकले. उद्या पिल्लूला इडली आहे, म्हणजे ब्रेकफास्टला पिल्लूला इडली डोसा, म्हणजे साऊथ इंडियन जे फूड आहेत ना पिल्लूला भयंकर आवडतात. विथ चटणी आणि विथ सांबार खाते पिल्लू. सो उद्या तो बेत आहे. सो ते मिक्सरला लावायचे ते आता लावून घेईल थोड्या वेळाने. आता एवढ्यात नाही लावणार, 7 वाजता वगैरे असं लावेल. आता चहा ठेवते. पिल्लू तर आमची 4 वाजता जेवली, त्याच्यामुळे आता एवढ्या लवकर तिला दूध नाही देणार, थोड्या वेळाने देईल. आता पण तिचं तेच चालू आहे. जरी आधी कशी सॉंग्स वगैरे बघायची ती, आता ते नाही बघत एवढं. तिचं म्हणजे फक्त कानावर पडलं बस आणि मग इकडे तिकडे ती चालतच राहते सध्या. खूप मस्ती करायला लागले. आणि आता पटकन चहा ठेवते. आता इथे आहे ती
चहा पिते, थोड्या वेळाने हिला थोडासा खाली राऊंड मारून आणते, वॉक करून आणते तिला खाली, आणि मग माईट बी ती झोपेल. कारण का आता 4 वाजता उठले ना, सकाळपासून उठल्यापासून ती 4 वाजता झोपली. मग ती माईट बी एक नॅप घेईल अर्ध्यात. आता परत ती चालले, टर्न मारला टर्न मारला. सो आज खेळण्याची पिशवी शोधत बघा कुठे गेली. आता खूप मस्ती करते, जरा पण एका जागी थांबतच नाही ती बघा, नुसती धडपडतच असते. नो ना, मी हे दिसतंय हे लॉक करून टाकणार आहे. कारण का ही तिथे बोटं घालते, बटन स्विच ऑन स्विच ऑफ करते आणि बोटं घालते. सो त्याच्यासाठी आहे ना मी हे ह्याचं आहे, वाईप्स असतात ना त्याच्यावरचं हे आहे. सो हे आता मी तिथे लावून टाकणार आहे. आता ही घेऊन गेली सो ते तिथे लावणार आहे. गन माझ्याकडे आहे, गन काय बोलतात ते आहे, ते त्याच्याने लावणार आहे मी. आता नंतर लावेल थोड्या वेळाने, पण लावेलच. आज 2-3 कामं करायचे आहेत. आणि ते क्लिप बोलली ना, ते पण ऑर्डर केलेत. ते आता आले की तुम्हाला मी दाखवेलच. तर चहा ठेवते, मागासपासून बोलली चहा ठेवते, पण काय हे जे ना हे असं ओपन होतं. ठीक आहे, मग हे इथे असं स्टिक करून टाकेल असं, आणि चार्जिंग लावायचं असेल तेव्हा ते ओपन करेल. आता मी इथे ठेवलेलं, ते जरूरत पण नाही तिला तिथे. नाही नाही नो नो पिल्लू नो, तिला जरूरत पण नाही. ही मॅट टाकायची तरी पण तिने काढली. मगच फालतूचा पसारा करते. तर चहा ठेवते. आता लगेच येईल पाठी माझ्या, लगेच येईल. हां, तिला ना तिथं टेबलवर नीट ठेवलेला जमतच नाही. तिला काय होतं काय माहिती. तिला बसली, खेळणी काढून दिली नाही आता अजून तिला. ती मला बोलली ना इथे काम आहे, दिसतच असेल तुम्हाला. तिथे पण बाजूला पण खणण्याचं काम चालू आहे, भरपूर सारं काम चालू आहे. बघितलं घेतो त्या साऊंडने. तर चहा ठेवते पहिली, ती यायच्या आधी. ती येणारच आहे इकडे माझ्या पाठी. चहा ठेवले, दूध टाकून आधीच दिले, कारण का पिल्लू पाठी पाठी येते त्यामुळे. आणि इथे बसलाय, शुशू केलं का नाही, मांडी घालून बघा कशी बसली आहे. हा, कशी बसलाय, काय बडबडतोय. जा तो बॉल आण. मी सिप्पर देते आधी, वाटीने नाही तर चम्मचने ग्लासने द्यायची. आता ही सिप्पर देते. पिते, ठसका लागतो, सगळं काय होते, पण तरी पण तिला मी ट्राय करते. अशी पुरी झोपवून देत नाही, बसून तर तिला पिता येत नाही. त्यामुळे मी फिडिंग पिलो ही लहानपणीची तिच्या. सो फिडिंग पिलोवर नाही तर पिलोवर असं ठेवून देते अप डायरेक्शनला थोडंसं, जेणेकरून ठसका वगैरे लागणार नाही. पिते थोलं, पण नाटक बघा. जेवढं पेल तेवढं पेल, पण मी असं ठेवते. जस्ट तिला ठसका लागला
आता परत ठेवलेलं, आता परत दिलं. तुम्ही पण असं सिप्पर पिप्परचा यूज करा. स्ट्रॉवाली पण बॉटल आहे, पण त्याच्याने थोडंसं ना हार्ड जाते तिला हे करायला, त्याच्यामुळे अजून स्ट्रॉ तिला जमत नाही, त्याच्यामुळे अजून सध्या तरी सिप्परनेच तिला देते. आता आम्ही चाललोय खाली. हे बेबी हेअर्सचा ना मला लय वैताग आलाय. फॅन खाली असताना की हे बघा तिला केली रेडी, फक्त शूज घालायचे. इकडे शूज घालते तिला. आता मी खाली जाऊन येतो. आल्यावरती मला इडलीचं बॅटर करायचे, ते करेल आणि पिल्लूला दूध द्यायचे. सो आता जाऊन येतो. आता वाजलेत ऑलमोस्ट 6:30 वाजलेत. पटकन जाऊन येतो. खाली मुलं क्रिकेट खेळत असतात ना, म्हणून ते गेल्यावरच खेळते. तुम्हाला दिसत असेल ते जात आहेत आता, म्हणून मी खालीच चालले, कारण का बॉल वगैरे लागला ना की भीती वाटते. सो चला आल्यावरती भेटूया आपण. तर इथे आम्ही खाली जायला निघालेलो आणि पिल्लू करत होती लिफ्टचा वेट. तिला आता कळतं लिफ्ट येते जाते, बंद होतंय क्लोज होतंय, सगळं कळतं. बटन प्रेस केलं की लिफ्ट येईपर्यंत वेट करायचं. आता कशी थांबलेली बघा, अगदी लिफ्टच्या समोर थांबलेली आणि इकडे तिकडे बघत होती. तिचं चालू होतं आणि तिला माहिती आहे की लिफ्ट आपण दरवाज्यातून बाहेर पडलं की तिथलं बटन प्रेस करायचं. ती अगदी स्वतः हात हे करायला बघते आणि आता जस्ट लिफ्ट ओपनच होईल आणि बघा ती लगेच आतमध्ये जाते. म्हणजे तिला बोलावं पण नाही लागत की चल आतमध्ये, जाते आणि गप्प उभी राहते. फक्त लक्ष द्यावं लागतं, नाहीतर मग इकडे तिकडे हात लावायला लागते ती. सो आता तिला थोडासा राऊंड मारवेल आणि म्हणजे फिरवेल बिल्डिंगच्या भोवती वगैरे, खाली मार्केटमध्ये जरासं फिरून येऊ आणि मग नंतर घरी येऊ अर्ध्या 1 तासाने. आणि त्याच्यानंतर मग हा डायरेक्ट मी जेवतानाचा व्हिडिओ शूट केला. मी जेवत होती, पिल्लूचं जेवण झालेलं, तर तिला मी दुपारी मसूर भात केलेला ना, मी तोच खात होती रात्री. तर तिला त्यातला मसूर काढून काढून मी दुपारी पण दिलेला आणि आता जेवत होती तेव्हा पण दिलेला. तर ती कशी स्वतः येते आणि अगदी ती खाते. सगळं तिखट होतं आणि राईस, तरी पण ती खात होती त्यातले मसूर थोडे थोडे थोडे. अगदी तिने 10-15 मसूरचे दाणे खाल्ले असतील. सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.